कोष्टी महाराज हे यूट्यूब चॅनल आजच सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा. शुद्ध सांप्रदायिक चाली, कीर्तनं, प्रवचनं, कथा, पारायणं असे वारकरी संप्रदायाशी संबंधित व्हिडिओ पहा. आपणही पहा आणि इतरांनाही आग्रहपूर्वक सांगा. हरी राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम हरि जय जय राम हरि जय जय राम हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि सुंदर ते ध्यान उभे विटेवारी 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 करकटेवारी हे वनिया करकटेवारी हे वनिया करकटेवारी हे वनिया करकटेवारी हे वनिया तुळसी हार गळा कासे पीतांबर तुळसी हार गळा कासे पीतांबर तुळसी हार
तुळसी हार गळा कासे पीतांबर तुळसी हार गळा कासे पीतांबर तुळसी हार गळा कासे पीतांबर आवड निरंतर हेची ध्यान आवडे निरंतर हे ध्यान आवड निरंतर हेची ध्यान आवडे निरंतर हे ध्यान तुळसी हार गळा कासे पीतांबर 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 मकर कुंडले तळपती श्रवणी मकर कुंडले तळपती श्रवणी मकर कुंडले तळपती श्रवणी मकर कुंडले तळपती श्रवणी कल्टी कस्तुबामणी विराजित कंठी कस्तुभमणी विराजित तुळसी हार गळा कासे पीतांबर 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 आवड निरंतर हेची ध्यान आवडे निरंतर हे ध्यान तुळसी हार गळा कासे पीतांबर तुळसी हार गळा कासे पीतांबर तुळसी हार गळा कासे पीतांबर हार गळा कासे पीतांबर तू का म्हणे माझे तू का म्हणे माझे हेची सर्व सुख आ तू का म्हणे माझे तू का म्हणे माझे तू का म्हणे माझे हेची सर्व सुख तू का म्हणे माझे तू का म्हणे माझे तू का म्हणे माझे हेची सर्व सुख तू का म्हणे माझे तू का म्हणे माझे तू का म्हणे माझे हेची सर्व सुख तू का म्हणे माझे पायीन श्रीमुख आवडीने पाहिन श्रीमुख आवडीने पायीन
गळा तुळसी हार गळा तुळसी हार गळा पासे पितांबर तुळसी हार गळा आवडे निरंतर हेची ध्यान 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 तुळसी हार गळा तुळसी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा तुळसी हार गळा तुळसी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा हरिविडोपार फुमाई विठोबार कुमाई कुमाई विठोबार कुमाई पार कुमाई विठोबार कुमाई पार कुमाई विठोबार कुमाई पार कुमाई विठोबार कुमाई जय विठोबार कुमाई विठोबार कुमाई पार कुमाई विठोबार कुमाई पार कुमाई विठोबार कुमाई पार कुमाई विठोबार कुमाई पार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी सुख झाले ओ साजनी सुख झाले ओ साजनी रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी सुख झाले साजनी साजनी सुख झाले ओ साजनी रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा मानव बरवा तो हा विठ्ठल बरवा माधव बरवा तो हा मानव बरवा तो हा विठ्ठल बरवा माधव बरवा
माधव बरवा माधव बरवा माधव बरवा बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठले आवडी म्हणून विठ्ठले आवडी म्हणून विठ्ठले आवडी बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी विठ्ठल बरवा तो माधव बरवा विठ्ठल विठ्ठल बरवा तो माधव बरवा विठ्ठल बरवा माधव बरवा तो विठ्ठल बरवा तो माधव बरवा तो माधव बरवा तो माधव बरवा तो विठ्ठल बरवा तो माधव बरवा तो माधव बरवा तो माधव बरवा सर्व सुखाचे आगर बापर कुमादेवी बर बापर कुमादेवी बर बापर कुमादेवी बर सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवी वर बाप रखुमा देवी वर बाप रखुमा देवी वर सर्व सुखाचे आगर बापर कुमादेवी बर बापर कुमादेवी बर बापर कुमादेवी बर सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवी वर बाप रखुमा देवी वर बाप रखुमा देवी वर तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा विठ्ठल बरवा माधव बरवा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा विठ्ठल बरवा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो विठ्ठल बरवा तो माधव बरवा तो माधव बरवा तो माधव बरवा जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय राम जय राम कृष्ण जय राम जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम होईन भिकारी होईन भिकारी होईन भिकारी होईन भिकारी
पंढरीचा वार करे 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 होईन भिकारी होईन भिकारी होईन भिकारी होईन भिकारी पंढरीचा वार करे पंढरीचा वार करे पंढरीचा वार करी पंढरीचा वार करी पंढरीचा वार करी पंढरीचा वार करी आची माझा नियमधर्म आची माझा धर्म आची माझा नियमधर्म आची माझा धर्म मुखी विठोबाचे नाम 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 हेची माझी उपासना हेची माझी उपासना हेची माझी उपासना हेची माझी उपासना लागेल संतांच्या चरणा लागेल संतांच्या चरणा लागे संतांच्या चरणा लागे संतांच्या चरणा लागे संतांच्या चरणा धर्म आची माझा धर्म आची माझा धर्म मुखी विठोबाचे नाम 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 विठोबाचे नाम तुका म्हणे देवा तुका म्हणे देवा तुका म्हणे देवा तुका म्हणे देवा हीच माझी भोळी सेवा 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 तुका म्हणे देवा तुका म्हणे देवा तुका म्हणे देवा तुका म्हणे देवा हीच माझी भोळी सेवा 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 आजी माझा नेमधर्म आजी माझा नेमधर्म आजी माझा नेमधर्म आजी माझा नेमधर्म मुखी विठोबाचे नाम मुखी विठोबाचे नाम मुखी विठोबाचे नाम मुखी विठोबाचे नाम नाम मुखी विठोबा रखुमाई 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 विठोबा विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई
होईन भिकारी 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 पंढरीचा वारकरी पंढरीचा वारकरी आची माझा नेमधर्म आची माझा नेमधर्म पंढरीचा वार करी पंढरीचा वार करी आजी माझा नेमधर्म आजी माझा नेमधर्म मुखी विठोबाचे नाम मुखी विठोबाचे नाम मुखी विठोबाचे नाम मुखी विठोबाचे नाम विठोबाचे मुखी मुखी विठोबाचे हे नाम विठोबाचे नाम मुखी विठोबाचे हे मुखी विठोबाचे 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 नाम मुखी विठोबाचे नाम मुखी विठोबाचे नाम हाची माझा नेमधर्म हाची माझा नेमधर्म मुखी विठोबाचे नाम नाम
नाम नाम मुखी विठोबाचे नाम हा दे वाह हा मुखी विठोबाचे नाम 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 मुखी विठोबाचे नाम मुखी विठोबाचे नाम हे मुखी विठोबाचे नाम हाची माझा देवधर्म हाची माझा देवधर्म धर्म विठ्ठल 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 महाराज की जय विठ्ठल 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 होईन भिकारी पंढरीचा वार करे हाचे माझा नेमधर्म मुखी विठोबाचे नाम होईन भिकारी पंढरीचा वार करे श्री गुरु ध्यान श्री गुरु अर्चना श्री गुरु ध्यान श्री गुरु अर्चना हे न घडता मती होईला मंदा होतीचा मती होईला मंदा हे न घडता मती होईला मंदा दयाचा मती होईला म्हणता श्री गुरु विठ्ठल भावे वंदा श्री गुरु विठ्ठल भावे वंदा हे गुरु विठ्ठल भाग्यवंता हे गुरु विठ्ठल
पांडुरंगा हे गुरु विठ्ठल पांडुरंगा श्री गुरु ध्यान श्री गुरु अर्चन हे न घडता मते होईल मंदा श्री गुरु विठ्ठल भावे वंदा दाखवे तिने ज परमानंदा जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता होईन भिकारी पंढरीचा वारकरी हाची माझा नेमधर्म मुखी विठोबाचे नाम. अनंत कोटी ब्रह्मांड नायक भगवान श्री प्रभू पांडुरंगाच्या अत्यंत जवळ असणारे भगवान श्री पांडुरंग परमात्माचे हृदयस्थ संत तुकाराम महाराज सेवेसाठी घेतलेल्या अभंगामधून देवाशी आज काहीतरी संवाद साधतात. देवाशी भगवंताची बोलणं तुकाराम महाराजांचं चाललंय. तुकाराम महाराजांनी या अभंगामध्ये देवाशी बोलत असताना देवा मी आयुष्यामध्ये काय काय केलं, आयुष्यामध्ये माझ्या आयुष्यामध्ये मी कोणती कोणती साधना आचरली, या सगळ्याचं चिंतन तुकाराम महाराजांनी केलं. प्रसंगी या साधनाबद्दल बोलत असताना तुकाराम महाराजांनी आपल्या अंतःकरणामधली एवढी दीनता प्रकट केली की तुकाराम महाराज म्हणतात की मी भिकारी झालो तरी चालेल पण पंढरीचा वारकरी. देवा मी भिकारी झालो तरी चालेल पण माझ्या आयुष्यामधल्या काही गोष्टी मी सोडणार नाही. देवाशी लढिवाळपणे बोलणं तुकाराम महाराजांचं चाललंय. आता कशा प्रकारे तुकाराम महाराज पुढे बोलतात याचं चिंतन करण्याच्या पूर्वी थोडासा परिहार असा की गेल्या वद्य एकादशीपासून आपल्या या बालाजी मंदिरामध्ये एकादशीच्या दिवशी हरिकीर्तन सोहळा आपण सर्वजण आयोजित करतो आणि या हरिकीर्तनाच्या ज्ञानगंगेमध्ये भक्तिगंगेमध्ये आपण स्वतःला सुस्नात करून घेतो. हा जो उपक्रम आहे त्या उपक्रमाच्या संदर्भात थोडंसं जर बोलायचं झालं, काय असतं, एखाद्या ठिकाणी एखाद्या नदीमध्ये जर पाणी यायचं असेल, पाणी जर एखाद्या नदीमध्ये यायचं असेल तर त्यासाठी अगोदर छोटे छोटे झरे निर्माण व्हावे लागतात आणि मग त्या झऱ्यांच्या माध्यमातून हळूहळू हळूहळू त्या नदीला पाणी येत असतं. आता चंद्रभागा माता आहे, इंद्रायणी माता आहे, गोदावरी माता आहे, गंगा माता आहे. एकदमच एवढ्या मोठ्या झाल्या का? नाही. हळूहळू छोटे छोटे झरे निर्माण होऊन ती झरे डोंगर दऱ्यामधून ती झरे गोळा करत 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 शेवटी ज्या वेळेला नदीला मिळतात त्यावेळेला तिला मोठ्या प्रवाहाचं स्वरूप येतं. अशा प्रकारचे जे सोहळे आहेत, 1 दिवसीय सोहळा, 2 दिवसीय सोहळा, 3 दिवसीय सोहळा, कोणत्या ना कोणत्या स्वरूपामध्ये जो होतो ते म्हणजे या वारकरी संप्रदाय रूपी गंगेत निर्माण झालेले झरे आहेत. महाराज विठ्ठला विठ्ठला. आणि या बाहेर जर वातावरण पाहिलं, आता आपण सगळेजण पुण्यनगरीमध्ये राहतो. आता हिला पुण्यनगरी म्हणावं की अजून काही म्हणावं हा प्रश्न पडायला लागलाय. एवढं आपल्या पुण्यामध्ये सुद्धा बाहेर इतकं अराजकता पसरलेली असताना सुद्धा आपल्या मनात येणं की अशा प्रकारची सेवा आपण दर एकादशीला करावी. आणि सुरुवातीला कदाचित दुसरीची एकादशी आहे तरी स्वरूप छान आलंय. अजून हळूहळू त्याला स्वरूप आपल्याला भरपूर येणार आहे. छोटा हा झरा जो उत्पन्न झालाय त्यात आपलं भाग्य असं की या झऱ्याला प्रवाहित करण्यासाठी आमच्या कोष्टी महाराजांसारखे महात्मे या ठिकाणी उपस्थित आहेत. कोष्टी महाराजांसारखा अधिकार, आता मी समोर महाराजांची स्तुती केलेली कदाचित आवडणार नाही पण जर मी केले नाही तर मी थोडासा कृतज्ञ होईल म्हणून मला थोडंसं बोलायचं आहे. महाराजांसारख्या महात्म्याचं इथं असणं भरपूर काही सांगून जातं. महाराजांसारख्या महात्म्याचं संप्रदायामध्ये असणारं स्थान, संप्रदायामध्ये त्यांची असणारी सेवा मी म्हणेल, कारण त्या सेवेच्या पुढे सगळं महाराज फोल आहे. ज्ञानेश्वरीची जी महाराजांनी आतापर्यंत सेवा केली आहे, पखवाजाची जी सेवा केली आहे, त्या सगळ्या सेवेच्या पुढं आम्हीसुद्धा महाराज फोल. या सगळ्या सेवा वारकरी संप्रदाय रूपी
वृक्षाला लागलेलं एक सुंदर गोंडस फूल म्हणजे महाराज आहेत. सुंदर प्रकारचं कार्य या ठिकाणी सगळ्या महाराष्ट्रभरामध्ये महाराजांचं चालतं. आणि या व्यस्ततेच्या सगळ्या वेळामधून दर एकादशीला महाराजांनी या ठिकाणी उपस्थित राहणं ही आपल्या कार्यक्रमाची पहिली यशस्वीता आहे. विठ्ठल विठ्ठल. आपल्या कार्यक्रमाची दुसरी यशस्वीता अशी आहे की ज्यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली आपण हे करतोय ते आमचे आदरणीय श्री माधवदास महाराज राठी. आता राठी महाराजांबद्दल तुम्हा सगळ्यांना बोलण्यापेक्षा तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की महाराजांचा व्याप, महाराजांच्या मागे असणारं विश्व हिंदू परिषदेचं काम, महाराजांच्या मागे असणारं त्र्यंबकेश्वर देवस्थानचं, निवृत्तीनाथ महाराजांच्या देवस्थानचं काम असेल, महाराष्ट्रभर वारकरी कीर्तन परंपरेच्या भागवताच्या प्रवचनाच्या माध्यमातून फिरणं असेल, आदिवासी भागांमध्ये कीर्तन सप्ताह करणं असेल, हा सगळा व्याप मोठा आहे. आणि या सगळ्या व्यापामधून अतिशय वैयक्तिकरित्या छोट्या छोट्या या झऱ्यांना प्रवाहित करण्याचं काम ही महात्मे करतायत. खरोखरच या सगळ्यांच्या चरणी आमच्यासारख्या पायिकाचा वंदन आहे महाराज. कारण याच सगळ्या महात्म्यांच्या मागे मार्गाधारे वर्तावे, विश्व हे मोहरे लावावे, ज्ञानोबरांनी सांगितल्याप्रमाणे यांच्याच मागे आम्ही चालतो. जर आमचे आदर्श अशा प्रकारचे असतील तर आम्हाला सुद्धा नक्कीच मोठं कार्य करण्याची प्रेरणा जी आहे ती प्रेरणा यातून मिळते. आणि खरोखरच या दृष्टिकोनातून हा सोहळा मोठा आहे. सोहळ्याचं स्वरूप कसं आहे, सेवेचं स्वरूप कसं आहे, याच्यावरून त्याची यशस्विता अयशस्विता ठरू नये. सोहळा ज्या भगवंताच्या समोर होतोय त्या भगवंताला आवडतोय का? जर त्या भगवंताला तो सोहळा आवडत असेल तर बाकी गोष्टी काहीही समोर त्याच्या तुच्छ आहेत महाराज. म्हणून भगवंताला कीर्तन आवडतं आणि भगवंताच्या समोर दर एकादशीला सेवा होणं हाच सगळ्यात मोठा या कार्यक्रमाचा फलिताचा कार्यक्रम आहे. विठ्ठल विठ्ठल. आजच्या या सेवेसाठी घेतलेला जो अभंग आहे तो मुद्दाम पंढरीपर अभंग घेतलेला आहे. हा जो काळ आहे महाराज तो हा काळ पंढरपूरच्या वारीचा काळ आहे. ज्ञानोबराय आजच सकाळी आपल्या याच भागामधून भवानी पेठेमधून मार्गस्थ झाले. ज्ञानोबरायांसमोर सोबत असंख्य वारकरी मंडळी आपली निघाली. आता आमच्यासारखी काही व्यापांच्या मुळे काही पंढरीला पांडुरंगासोबत माऊलींसोबत जाऊ शकले नाहीत, पण पुढे थोडं थोडं करून नक्की जाण्याचा प्रयत्न करणार आहोत. पण हा जो काळ आहे हा काळ वारीचा काळ आहे. या काळात ज्ञानोबराय, तुकोबराय, एकनाथ महाराज, निवळबराय महाराज, मुक्ताबाई, सोपान काका, निवृत्तीनाथ महाराज सगळे संत जे आहेत ते सगळे संत वारीला निघालेले. वारीचा काळ आहे आणि या वारीच्या काळामध्ये जर कुठे सेवा असेल तर त्या सेवेला वारीपर अभंग जर घेतला नाही तर नवलच आहे. म्हणून या सेवेसाठी भगवान बालाजी भगवान काय किंवा भगवान पांडुरंग परमात्मा काय एकच आहेत महाराज. विष्णूचंच रूप असणारे हे दोन्ही दैवत आहेत. दोन्ही दैवत जरी भिन्न वाटत असली तरी सुद्धा स्वरूप पहा तुम्ही. सगळं स्वरूप असेल, सगळं ऐश्वर्य असेल. भगवान बालाजींचंही ऐश्वर्य तेवढंच आहे आणि भगवान पांडुरंगाचंही ऐश्वर्य तेवढंच आहे. आणि म्हणून त्यांच्या पुढे त्यांच्याच वारीचा अभंग घ्यायचा नाही तर कुठला घ्यायचा. म्हणून या उद्देशाने पंढरीपर अभंग या कीर्तन सेवेसाठी निवडला आहे. माझ्या हातात जेवढी काही वेळ उरलेली आहे 10:30 की 11:45 10:30पर्यंत जेवढी काही हातात उरलेली वेळ आहे तोपर्यंत ही सेवा करण्याचा प्रयत्न करणार आहे. तुकाराम महाराजांनी या अभंगामधून देवाशी बोलणं केलं आहे. देवाशी महाराज लढिवाळपणे आज बोलायला लागले. काय झालं, तुकाराम महाराज एकदा पंढरीच्या वारीला गेले आणि वारीला गेल्यानंतर देवाशी बोलणं तुकाराम महाराजांचं सुरू झालं आणि या बोलण्याच्या भूमिकेतला हा अभंग आहे. आता वास्तविक पाहता देवाशी बोलणाऱ्याचे अनेक प्रकार आहेत. भगवंताशी आपण सगळेजणही बोलतो. रोज देवाच्या दर्शनाला आल्यानंतर आपलं एक ना एक रडगाणं भगवंताच्या समोर आहेच आहे की देवा असं कर, देवा तसं कर, देवा अमकं कर, देवा टमकं कर, जर तू केलं नाही तर असा हो. रोज देवाशी आपलं बोलणं चाललंय. रोज असंख्य लोक या जगतामध्ये असणाऱ्या मुंगीपासून ते या जगतामध्ये असणाऱ्या हत्तीसारख्या महाकाय प्राण्यापर्यंत प्रत्येक जण देवाशी बोलतोय.
पण देवाशी जरी सगळेजण बोलत असले तरी मुख्यतः देवाशी बोलणाऱ्या मनुष्य प्राण्यामधले, बरं का, मनुष्य प्राणी हे बोलतोय, मनुष्य प्राण्यामधले 3 प्रमुख प्रकार आहेत. भगवंताशी बोलणाऱ्या माणसांमधला, मनुष्य प्राण्यांमधला पहिला वर्ग असा आहे की तो देवाशी बोलतो, त्याचं देवाशी बोलणं चालू असतं, पण देवाशी बोलता बोलता त्याच्या मनामधल्या मागण्या कधीच संपत नाही. त्याची जी मागण्याची यादी आहे ती यादी भली मोठी असते. तो काय करतो, काम्य उपासना करून, देवाची अन्य प्रकाराने, अन्य मंत्राने, तंत्राने उपासना करून देवाला प्रसन्न करून घेतो. देवाला प्रसन्न करून घेतल्यानंतर सुद्धा त्याच्या मनातल्या, त्याच्या अंतःकरणातल्या मागण्या काही बाजूला सरकत नाहीत. तो देवाशी संसारिकच मागणं मागतो. देवाशी ज्ञानोबरायांनी याला अर्थार्थी भक्त म्हणले. जो पहिला आरतू म्हणजे, दुसरा जिज्ञासू जाणीजे, तिचा अर्थार्थी बोलीजे, ज्ञानी याचं. ज्ञानोबरायांनी अर्थार्थी हे जे भक्त सांगितलेत, काहीतरी अर्थासाठी भक्ती करणारे, काहीतरी मिळवायचं म्हणून भक्ती करणारे भक्त. म्हणून आपल्यासारखे जीव काय आहेत, आपल्यासारखे जीव असे आहेत की काहीतरी आपल्याला भगवंतापासून मिळवायचं आहे. वाढावे संतान गृही व्हावे धन धान्य, गृही व्हावे धन धान्य, गृही व्हावे धन धान्य. वाढावे संतान गृही व्हावे धन धान्य, गृही व्हावे धन धान्य, गृही व्हावे धन धान्य. वाढावे संतान गृही व्हावे धन धान्य, गृही व्हावे धन धान्य, गृही व्हावे धन धान्य. वाढावे संतान गृही व्हावे धन धान्य, गृही व्हावे धन धान्य, गृही व्हावे धन धान्य. वाढावे संतान, गृही व्हावे धनधान्य. आमच्या अंतःकरणामध्ये कुठेतरी अपेक्षा आहे की संतान निर्माण व्हावी, गृहामध्ये, आपल्या घरामध्ये संपत्तीची वृद्धी व्हावी, आपल्याला काहीतरी प्राप्त व्हावं म्हणून देवाशी संवाद करणारे आपण आहोत. देवाशी बोलणारा वर्ग असा आहे की तो काम्य उपासना करणारा वर्ग आहे. मनामध्ये काहीतरी काम ठेवून उपासना करणारा वर्ग पहिला वर्ग आहे. देवाशी बोलणाऱ्यामध्ये दुसरा वर्ग असा आहे की तो देवाची कृपा संपादन करून घेतो. पण देवाची कृपा संपादन करत असताना तो कठोर तप आचरण करतो. ते कठोर तप असं आचरण आहे की त्याच्यामध्ये योग असतील, आसनं असतील, यम असतील, नियम असतील, प्राणायाम असतील, प्रत्याहार असतील, या सगळ्या अष्टांग योगाच्या प्रक्रियेने तो भगवंताला प्रसन्न करून घेतो. आणि प्रसन्न करून घेत असताना मात्र भगवंत प्रसन्न झाल्यानंतर त्याच्या अंतःकरणामध्ये काहीच अपेक्षा नसतं. तो भगवंताला प्रसन्न करून घेतो. आता पहा, सूक्ष्म फरक आहे. पहिला भगवंतांना प्रसन्न करून घेतो पण अंतःकरणामधलं मागणं शिल्लक आहे. दुसरा भगवंताला प्रसन्न करून घेतो पण प्रसन्न करून घेतल्यानंतर देव प्रकट झाल्यानंतर त्याच्या अंतःकरणातल्या सगळ्या मागण्या संपलेल्या असतात. एवढ्या संपलेल्या असतात की त्याचा भगवंताशी निरंतर संवाद चालू होतो. आणि तो कुठेतरी पहिलं मेरूच्या शिखरी मुद्रा लावणी खेचरी, अशा प्रकारे कुठेतरी एखाद्या पर्वतावर जाऊन एकांतामध्ये उपासना करत बसणारे हे संत, कुठेतरी जाऊन हिमालयामध्ये अशा अनेक संत आहेत. भारतामध्ये जेवढे प्रकाशित संत आहेत त्याच्यापेक्षा दुप्पट अप्रकाशित संत आहेत. संत म्हणून घेणारे वेगळे आणि संत असणारे वेगळे. भारतामध्ये जेवढे काही संत आहेत याच्यामध्ये दिसणारे संत तर आहेच आहेत, पण याच्याही व्यतिरिक्त अशी उपासना करणारे संत आहेत की ते स्वतःला कधीच समोर आणत नाहीत. भारतामध्ये सोडा, आमच्या आळंदीमध्ये, आमच्या पंढरीमध्ये असे अनेक संत आहेत की त्यांचं वास्तव्य आज सुद्धा आहे, पण ते कधीच सांगत नाही की मी आहे, मी आलोय, माझं नाव अमकं अमकं आहे, कधीच सांगत नाही. म्हणजे उपासना करणारे आहेत, देवाला प्राप्त करून घेणारे आहेत, पण देवाला प्राप्त करून घेतल्यानंतर कुठेतरी एकांत स्थलामध्ये जाऊन उपासना करणारे मुक्त जीव या जगतामध्ये. पहिला झाला बद्ध जीव,
दुसरा झाला मुक्त जीव. आणि तिसऱ्या प्रकारचा मात्र एक वर्ग असा आहे की तो तिसऱ्या प्रकारचा वर्ग भगवंताची उपासना करतो. भगवंताची उपासना करून भगवंताला प्राप्त करून घेतो. आणि प्राप्त करून घेतल्यानंतर देवाशी त्याचं जे बोलणं चाललंय ते स्वतःच्यासाठी नाही चाललंय, ते लोकांच्यासाठी चाललंय. तिसरा प्रकारचा वर्ग पहा. पहिला पहा बद्धजीव. अंतःकरणामधलं मागणं शिल्लक आहे पण स्वतःसाठी आहे. अंतःकरणामध्ये काहीच शिल्लक नाही आहे, स्वतःसाठी पण नाही, जगासाठी पण नाही. आणि तिसरा वर्ग मात्र असा आहे की त्याच्या अंतःकरणामध्ये भगवंताची प्राप्ती आहे, पण भगवंताची प्राप्ती झाल्यानंतर त्याचं जे मागणं आहे, त्याचं जे देवाशी बोलणं चालतं ते लोकांच्यासाठी असणारं बोलणं आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. मग हा तिसऱ्या प्रकारचा वर्ग कोणता आहे? देह कष्ट वेते परोपकारे. कष्ट वेते परोपकारी देह कष्ट वेते परोपकारी देह कष्ट वेते. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टवीती देह कष्टवीती पर उपकार. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टवीती देह कष्टवीती पर उपकारी. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टवेते परोपकारे. यांचा अवतार भगवंताशी बोलण्यामध्ये पूर्ण गेलेला आहे. सोडा महाराज, उपासना करून देवाला मिळवणं मुळात यांचं शिल्लक नाहीये. ते अगोदरच बाळपणीचं सर्वथा वरीत याते. ज्ञानोबारांनी वर्णन केल्याप्रमाणे बाळपणीच सगळं यांना बाळकडू प्राप्त आहे. पण बाळकडू प्राप्त असताना सुद्धा यांची उपासना, यांची साधना चालू असते. का चालू असते? कारण तुम्हाला आम्हाला कळावं की भक्ती कशी करावी. भक्तिपंथ बहु सोपा. भक्तिपंथ हा जो सोपा आहे तो कसा सोपा आहे याच्यासाठी म्हणून या सगळ्या संतांचं मोडोनिया वाटा सूक्ष्म दुस्तर केला राज्यभार चाले आहे. या सगळ्या संतांचा राज्यभार कसा चालू आहे की ज्या सूक्ष्म वाटा आहेत, ज्या दुस्तर म्हणजे अवघड वाटा आहेत, या सगळ्या वाटा मोडून राज्यभार भक्तिरूपी राज्य सोपे वर्म सांगितले संती. सोपे वर्म सांगितले संती. सोपे वर्म सांगितले संती. सोपे वर्म सांगितले टाळ दिंडी हाती घेऊनी नाचा. टाळ दिंडी हाती घेऊनी नाचा. समाधीचे सुख सांडावो वाळूनी. समाधीचे सुख सांडावो वाळूनी. टाळ दिंडी हाती घेऊनी नाचा. गावत होती भक्ती घेऊनी टाका. समाधीचे सुख सांडावो वाळूनी. समाधीचे सुख सांगावो वाळूनी.
सोपेवर म्हा सांगितले संती टाळ दिंडी हाती घेऊनी नाचा. बास, संपलं. तुकोबारांनी सोपं सांगितलं की आम्हाला वर्म काय सांगितलं तर टाळ दिंडी या सगळ्यांना हातामध्ये घेऊन नाचा. टाळ घेऊन, पखवाज घेऊन, लावणी मृदंग श्रुती टाळ घोष, अशा प्रकारे नाचणं. कसं तर श्रुती टाळ घोष, टाळांच्या गजरामध्ये ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम. अशा प्रकारे नाचायचं. एकदम सुंदर असा स्वर लावायचा आहे. श्रुती म्हणजे काय? सुंदर असा स्वर लावायचा आहे. सुंदर अशा प्रकारे नाचत नाचत गात जागा प्रेम मागा विठ्ठला, अशा प्रकारे नाचत नाचत भगवंता प्रती आपल्या अंतःकरणातली भूमिका स्पष्ट करत करत आळंदीवरून, देहूवरून, पैठणहून पंढरपूरला जाणं हेच आमचं वर्म आहे. या सगळ्या संतांना अगोदरच देव प्राप्त आहे, परमात्म्याची प्राप्ती अगोदरच आहे. पण तरी सुद्धा पुन्हा पुन्हा देवाशी बोलण्याचं कारण एकच आहे की आपल्याला कळावं परमार्थ कसा आहे, परमार्थ कशा प्रकारे केला पाहिजे, कशा प्रकारे परमार्थावर वाटचाल केली पाहिजे. या सगळ्याचं दिग्दर्शन करण्यासाठी संत देवाशी बोलतात आणि देवाशी बोलता बोलता आपल्या अंतःकरणातला भाव प्रकट करतात. आता हा जो अभंग आहे, या अभंगामध्ये तुकाराम महाराजांनी आता सार रूपाने थोडंसं चिंतन जर करायचं म्हटलं तर तुकाराम महाराजांनी आपल्या अंतःकरणामधला एक एक भाव एकेका चरणामध्ये सांगितला. अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये तुकाराम महाराजांनी मी काय होईन पंढरीचा वार करी, वारी हे साधन मी आचरेन असं सांगितलं. अभंगाचं दुसरं चरण जे आहे त्या दुसऱ्या चरणामध्ये आमचा नियम आणि धर्म काय तर तो नामस्मरणात्मक नियम धर्म. पहिल्या चरणामध्ये सांगितली पंढरीची वारी, दुसऱ्या चरणामध्ये सांगितलं नामस्मरण, तिसऱ्या चरणामध्ये सांगितली उपासना. हीची माझी उपासना संतांच्या चरणा लागेल, संतांच्या चरणाला लागणं ही उपासना, नामस्मरणात्मक नेमधर्म, पंढरीची वारी आणि शेवटच्या चरणामध्ये सांगितलेली सेवा. अशा चार चरणामध्ये चार भूमिका तुकाराम महाराजांनी मांडल्या. आता या चारही भूमिका मांडत असताना तुकाराम महाराजांनी प्रत्येक ठिकाणी चकार वापरला. हीच माझी भोळी सेवा, हाच माझा नेमधर्म, हीच माझी भोळी सेवा. तिन्ही चरणाचा आपण जर विचार केला तर या तिन्ही चरणामध्ये चकार तुकाराम महाराजांनी वापरला. आता आपण चकार कधी वापरतो? आता व्यवहारामधनं जर उदाहरण घ्यायचं असेल तर व्यवहारामध्ये आपण ज्या वेळेला बाहेर जातो, आता आपण बाजारामध्ये बाहेर गेलो आणि बाजारामध्ये बाहेर गेल्यानंतर भाजी वगैरे जर आपण घ्यायला लागलो तर भाजी घेत असताना 10 प्रकारच्या भाजीच्या जुड्या समोर ठेवलेल्या असतात. पण त्या 10 प्रकारच्या भाजीच्या ह्याच्यामधल्या आपण एकच निवडतो, हीच दे. काय म्हणतो आपण? हीच जोडी मला पाहिजे. का पाहिजे? कारण सगळ्यांचा निषेध करून एकीला निवडायचं. त्यावेळेला आपण काय वापरतो? हीच पाहिजे. एखाद्या वेळेला जर आपल्याला ताटामध्ये फराळाचं वाढलं असेल, ताटामध्ये साबुदाणा खिचडी असेल, भगर असेल, राजगिऱ्याच्या लाह्या असतील, सगळं वाढलेलं असेल, फळं असतील, तर त्याच्यापैकी जर एखाद्याला फक्त भगरच आवडत असेल तर आपण काय म्हणतो? भगरच द्या. बाकी सगळे जण, आता आज एकादशी म्हणून हे उदाहरण द्यायचं, नाही तर इतर वेळी इतर उदाहरण देऊ शकतो आपण. भगरच मला पाहिजे. मग यावेळेला काय झालं? भगरच पाहिजे म्हणल्यानंतर इतरांचा कुठेतरी बाद झाला आणि एकाचा स्वीकार झाला. आता मुळामध्ये हा जो चकार आहे तो चकार कुठे कुठे वापरला जातो? व्यवहारामध्ये चकार अनेक प्रकारांनी अनेक ठिकाणी शास्त्रामध्ये कसा वापरला जातो याचं चिंतन आलंय. संस्कृत साहित्यामध्ये, संस्कृत वाङ्मयामध्ये चकार वापरण्याची, चकाराला पर्यायी शब्द जो आहे संस्कृत वाङ्मयामधला तो आहे एव. एवकार जो आहे तो एव. जसं आपण पाहिजेच म्हणतो तसं संस्कृतामध्ये भवत्येव, भवती एव, एवकार वापरला जातो. आता हा जो एवकार आहे तो एवकार कुठे कुठे वापरला जातो याची 3 प्रकार आहेत. पहिला जो
उपयोग आहे या एवकाराचा तो आहे की अत्यंतायोग व्यवच्छेदक. ज्या ठिकाणी एखाद्या गोष्टीचा संभवच होत नाही, एखादी गोष्ट की जी गोष्ट कधीच शक्य नाही, अशा ठिकाणी एवकार वापरला जातो. शास्त्रामधलं प्रसिद्ध उदाहरण आहे की वंध्या पुत्र. एखादी वंध्या असणारी स्त्री, त्या स्त्रीच्या ठिकाणी पुत्रोत्पत्ती शक्यच नाही, अशा ठिकाणी जो वापरला गेला तो अत्यंतायोग व्यवच्छेदार्थक धर्म. अजून सांगू का? कडक ऊन पडलंय. कडक म्हणजे किती? यावर्षी जे पडलं होतं ना, पुण्यातलंही टेम्परेचर 45 पर्यंत गेलं होतं यावर्षी. 44-45 गेलं होतं. दुपारचे 2 वाजलेत आणि त्या दुपारच्या 2 वाजलेल्या कडक उन्हामध्ये अचानक अंधार पडला. शक्य आहे? 45 तापमान आहे आणि 45 तापमानामध्ये अंधार पडला, हे जसं शक्य नाही तसंच अत्यंतायोग व्यवच्छेदार्थक अशा प्रकारचं उदाहरण मांडण्यासाठी शास्त्रामध्ये जो एवकार वापरला जातो, चकार वापरला जातो, त्याला म्हटलं जातं अत्यंतायोग व्यवच्छेदार्थक. दुसऱ्या प्रकारचं उदाहरण असं आहे, आता कळालं की जे कधीच शक्य नाही असं सांगण्यासाठी जे वापरलं जातं ते म्हणजे अत्यंत योग व्यवच्छेदार्थक. कळालं? अत्यंत की ज्याचा कधीच संभव नाही, उन्हाळ्यामध्ये कधीच अंधार होणं शक्य नाही, अशा ठिकाणी ज्या वेळेला वापरला जातं तो झाला अत्यंतायोग व्यवच्छेदार्थक धर्म. दुसरा असा सांगितला की अयोग व्यवच्छेदार्थक धर्म, कधी कधी शक्य, कधी कधी शक्य. आता बऱ्याच ठिकाणी असं आहे की शंख जो आहे, शंखाचा रंग कुठला असतो सांगा बरं? पांढरा. शंखाचा रंग कुठला असतो? पांढरा. शंख कधी निळा कोणी पाहिलाय का? निळा शंख असणं शक्य आहे का? बरं, या युगात शक्य नाही, दुसऱ्या युगात शक्य असेल का? पाहिलंय का तुम्ही? या अर्थी, ज्या अर्थी नाही म्हणताय त्या अर्थी तुम्ही त्या युगात जाऊन पाहिलंय. या युगात नाही पण दुसऱ्या युगात आहे का हे सांगता येत नाही, तिथे वापरा अयोग व्यवच्छेदार्थक धर्म. शंख हा पांडुरेव, शंख पांढराच आहे. तो या युगात पांढरा आहे म्हटल्यानंतर मागच्या युगामध्ये पांढरा असेल की नाही सांगता येत नाही. म्हणून शंख हा पांडुरेव, शंख पांढरा आहे. इथं एवकार जो वापरला तो कधी कधी त्याचा संभव होतो, अगदी कधीतरी. कधी कधी एखाद्या वेळेला कधी कधी आत्ताचं जे ऊन पडतं, उन्हाळ्यातलं नाही सांगत बरं का मी, आत्ता पावसाळ्यामध्ये विचित्र प्रकार घडतो की आता कालचा परवाचाच प्रसंग आहे, प्रस्थानच्या दिवशीच्या. ज्ञानोबारायांचं प्रस्थान ज्या दिवशी होतं त्या दिवशी पुण्यातून गाडीवर निघालो आणि निघाल्यानंतर स्वारगेटच्या पुढे गेल्यानंतर भरपूर पाऊस लागला. रेनकोट घालून घेतला, पुढं मनपापाशी आलो की ऊन पडलं. काय झालं? शक्य होतं पावसामध्ये ऊन पडणं, हे पावसाळ्यात शक्य होतं पण उन्हाळ्यात शक्य होतं. पावसाळ्यामधलं असणारा पाऊस, त्याच्यामध्ये पडणारं ऊन कधीतरी शक्य आहे. आमच्या मराठवाड्यामध्ये असं जर झालं तर कोणाचं तरी लग्न लागलं म्हणतात. कोणाचं लागलं म्हणतात ते आता आठवेना मला नेमकं, की जर असं जर पावसात जर उन्हात जर पाऊस पडला तर लग्न लागलं असं म्हणतात. तर अशा प्रकारे हा कधीतरी शक्य आहे. आणि पहिला जो प्रकार आहे, 3 प्रकार आपण पाहिले, त्यातला तिसरा अत्यंतायोग, कधीच शक्य नाही. दुसरा पाहिला अयोग व्यवच्छेदार्थक धर्म. आणि तिसरा मात्र असा आहे की अन्य योग व्यवच्छेदार्थक धर्म. तिसऱ्या प्रकारचा एवकार असा आहे की तो एवकार ज्या वेळेला येतो ते आल्यानंतर इतरांचा बाधच करून टाकतो. अनेक ठिकाणी अनेक प्रकारचे आजकालच्या शुद्ध मराठी भाषेमध्ये ऑप्शन असतात, पण त्या अनेक ऑप्शनपैकी एक ज्या वेळेला जो निवडून देतो त्याला म्हणा अन्य योग व्यवच्छेदार्थक धर्म. उदाहरण देतो शास्त्रामध्ये. अर्जुनाचं उदाहरण जे आहे ते अर्जुनाचं उदाहरण असं येतं की पार्थ हा धनुर्धर एव. पार्थ हाच खरा धनुर्धर आहे. पार्थ म्हणजे अर्जुन हाच खरा धनुष्य चालवणारा व्यक्ती आहे. आता मला सांगा, अर्जुनाच्या व्यतिरिक्त इतर धनुष्य चालणारे होते की नव्हते? भरपूर होते. पण भरपूर होते तरी सुद्धा सगळ्यामधून अर्जुन सर्वोत्कृष्ट आहे. सगळ्या ग्रंथांमधून ज्ञानेश्वरी आमची सर्वोत्कृष्ट आहे.
असं ज्या वेळेला सांगायचं असतं त्यावेळेला जो एवकार, त्यावेळेला जो चकार वापरला जातो त्याला म्हणा अन्ययोग व्यवच्छेदार्थक प्रकारचा चकार. मग तुकाराम महाराजांनी या अभंगामध्ये जो वापरलेला चकार आहे तो प्रत्येक ठिकाणी याच अर्थाचा आहे. बघा तुम्ही, हाची माझा नेमधर्म मुखी विठोबाचे नाम. नेमधर्म हाच आहे आमचा, दुसरे नाहीयेत असं नाहीये. पण या सगळ्या नेमधर्मापैकी नामस्मरण हा नेमधर्म सर्वोत्कृष्ट आहे, म्हणून तो आम्हाला पाहिजे. एक, उपासना या जगतामध्ये अनेक प्रकारच्या आहेत. कोणी शक्तीची उपासना करतं, कोणी गणपतीची उपासना करतं, कोणी अन्य प्रकारच्या अनेक प्रकारच्या देवतांची उपासना करतं. पण या सगळ्या उपासनांपैकी हीची माझी उपासना लागेन संतांच्या चरणात. संतांच्या चरणाला लागणं हीच सगळ्यात मोठी उपासना आहे. संतांच्या चरणाजवळ जाणं, ज्ञानोबरायांच्या चरणाजवळ जाणं, तुकोबरायांच्या चरणाजवळ जाणं, एकनाथ महाराजांच्या चरणाजवळ जाऊन त्यांच्या चरणाचा आश्रय घेणं हीच सगळ्यात मोठी उपासना आहे. अनेक उपासना असतील, अनेक प्रकारच्या पंथ धर्म असतील, पण या सगळ्या धर्मांपैकी ज्ञानोबारायांजवळ जाऊन ज्ञानोबारायांचं नामस्मरण करणं याच्याशिवाय अन्य कोणतीच उपासना श्रेष्ठ नाहीये. विठ्ठल 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 विठ्ठल. कारण ज्ञानोबारायांना सगळे पुरुषार्थ प्राप्त आहेत. ज्ञानोबारा असे आहेत आमचे की ज्ञानोबारायांच्या जवळ एखाद्याने फक्त जावं, जवळ गेल्यानंतर त्याला ज्ञानोबारायांच्या नामस्मरणाने सगळं प्राप्त होणार. फक्त ज्ञानोबाराय असं म्हटलं, ज्ञानोबा हा जप जर केला, फक्त अंतःकरणातून ज्याने केला, माऊली आई ज्याने ज्ञानोबारायांना मानलं ना, आई मानल्यानंतर त्या रेड्याला सुद्धा वेद बोलावे लागले. फक्त ज्ञानोबारायांना तेवढा तो शरण गेला, ज्ञानोबारायांनी त्याच्यावर कृपा केली. सांगायचं की संतांच्या चरणाजवळ जाणं हीच मोठी उपासना. आणि मग सेवा कोणती आहे? सेवा हीच की संतांच्या चरणाजवळ जाऊन ज्ञानेश्वरीची सेवा करणं, गाठ्याची सेवा करणं. तुका म्हणे देवा हीच माझी भोळी सेवा, हीच आमची भोळी सेवा. आणि या सगळ्या प्रकारच्या उपासना तुकाराम महाराजांनी चकारपूर्वक सांगितला, निश्चयपूर्वक सांगितल्या. हेच देवा मी करेल, देवाशी बोलता बोलता हेच मी करेल, याच्याशिवाय मी काही करणार नाही. हेच करेल म्हणण्यामध्ये तुकाराम महाराजांच्या पहिलं जे मागणं आहे ते कोणतं आहे ते पाहूया. होईन भिकारी 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 भिकारी होईन भिकारी पंढरीचा वार करी पंढरीचा वार करी हाची माझा नेम धर्म हाची माझा नेम धर्म पंढरीचा वार करी पंढरीचा वार करी हाची माझा नेम धर्म हाची माझा नेम धर्म पंढरीचा वार होईन भिकारी पंढरीचा वार करी पंढरीचा वार करी पंढरीचा वार होईन भिकारी पंढरीचा वार करी पंढरीचा वार करी पंढरीचा वार करी
उपासनामधून तुकाराम महाराजांनी आपल्या अंतःकरणामधला पहिला भाव देवासमोर मांडला. होईन भिकारी पंढरीचा वारकरी. की देवा, सगळ्यात पहिल्यांदा जर माझ्या अंतःकरणामधली काही इच्छा असेल तर मी भिकारी होईल, मी पंढरीचा वारकरी होईल. पंढरीचा वारकरी होण्यामध्ये जर भिकारी जरी मला व्हावं वाटलं तरी मी भिकारी होऊन भीक मागेन, पण माझी पंढरीची वारी मी सोडणार नाही. मी पंढरीची वारी करत असताना मी भिकारी जरी झालो तरी चालेल, पण माझ्या अंतःकरणामधला भाव मी सोडणार नाही. पहिलं मागणं आहे. आता तुकोबारायांनी हे जे पहिलं मागणं पंढरीच्या वारीच्या संदर्भात केलं, भिकारी होण्याची तुकोबारायांनी तयारी दर्शवली. मग ही पंढरीची वारी जी ती पंढरीची वारी मुळात काय? वारी तुकोबारायांनी, ज्ञानोबारायांनी, एकनाथ महाराजांनी, चोखोबारायांनी, निळोबारायांनी, सावता महाराजांनी का निवडली असं? अनेक प्रकारच्या अनेक क्षेत्रांमध्ये अनेक तीर्थक्षेत्र आहेत, पण अनेक तीर्थक्षेत्रांपैकी पंढरीचीच वारी आहे, दुसऱ्या कोणत्याच क्षेत्राची वारी नाही आहे. मग पंढरी क्षेत्र कशा प्रकारचं आहे? पंढरी क्षेत्रामध्ये अशा प्रकारचं काय आहे की त्याच्यामुळं पंढरी एवढी मोठी झाली? काशीची वारी कोणी कधी ऐकली का? की काशीला अयोध्येवरून भरपूर वारकरी निघाले आणि काशीला नाम जप करत करत, नामस्मरण करत करत काशीला गेले वारीला. कोणी असं ऐकलंय का की जगन्नाथपुरीची वारी कोणी इथून पुण्यावरून केली, पायी चालत चालत पालखी सोहळा निघाला? नाही. कोणी कधी असं ऐकलंय का की ओंकारेश्वराची वारी केली कोणी, भगवान शिवांची? मग एवढं सगळं आहे, पण एवढं सगळं असताना सुद्धा पंढरीचीच वारी काय? नेणो ब्रह्म मार्ग चुकले, नेणो ब्रह्म मार्ग चुकले, उघडे पंढरपुराले, उघडे पंढरपुराले, उभे केले विठ्ठली, उभे केले विठ्ठली, उभे केले विठ्ठली. नेणो ब्रह्ममार्ग चुकले, पंढरपुरासी आले, भक्ते पुंडलिके देखले, उभे केले विटेवरी. मधलं चरण राहिलं. तर पंढरपूरला मुळात भगवान पांडुरंग परमात्मा आले का? पंढरीच्या वारीच्या प्रकरणामध्ये ज्यावेळेला प्रवेश करतो तर परंपरेने असं सांगितलं की आधी हे प्रमाण म्हणावं, मग पंढरीच्या प्रकरणात वाटचाल. कारण पंढरीला मुळात भगवान पांडुरंग परमात्मा आले का? त्याचं कारण भगवान पुंडलिक आहेत. भक्ते पुंडलिके उभे केले, भगवान पुंडलिकांमुळं उभं राहिले. आईवडिलांची सेवा करता करता सर्वांना तो प्रसंग ज्ञात आहे की वीट मागे भिरकावली आणि पांडुरंग परमात्मा तिथं येऊन उभे राहिले. 28 युगापासून, युगे 28 विटेवरी उभा, 28 युगापासून तो परमात्मा एकट्या पुंडलिकासाठी तयार आहे. एकट्या पुंडलिकाची किती ताकद असेल हो महाराज? एकटा पुंडलिक भक्त आहे, पण भला आहे. भला भला पुंडलिक, पुंडलिक किती भला आहे. त्या पुंडलिक रायांच्या एका म्हणण्यावर देव गेली 28 वर्ष तिथं उभा आहे. देवाला पाय सुद्धा वाकडा करायची उसंत नाही. म्हणजे आमच्या पुंडलिक रायांचा अधिकार किती मोठा असेल बघा. पुंडलिक राय काही सामान्य नव्हते. मला सांगा, पुंडलिक महाराजांची समाधी पंढरपूरला कुठे आहे माहिती आहे का आपल्याला? पुंडलिक रायाची समाधी पांडुरंगाच्या पायाशी आहे, पायरीपाशी आहे. रामदेवाची पायरी. पुंडलिक रायाची जी समाधी आहे, पुंडलिक रायांचं जे स्मृतीस्थळ आहे ते चंद्रभागेमध्ये आहे. त्या चंद्रभागेमध्ये पुंडलिक रायांच्या समाधीच्या ठिकाणी शिवलिंग आहे. तिथं शिवलिंगाच्या स्वरूपामध्ये आजही पुंडलिक राय उपस्थित आहेत. या पुंडलिक रायांच्याच कृपेमुळं देवाचं दर्शन आपल्याला घडतंय. यांच्यामुळं देव पंढरपुरामध्ये आले.
बरं पंढरपुरामध्ये येत असताना ते नुसते आले का सगळं द्वारकेचं ऐश्वर सोडून आले ना. द्वारकेचे केणे पंढरीसी आले. द्वारकेवरून सगळ्या प्रकारचं ऐश्वर त्याग करून भगवान पांडुरंग परमात्मा तुमच्या आमच्यासाठी म्हणून उघडे परब्रह्म आपला पांडुरंग परमात्मा कसा आला? उघडा आला. या रे लहान थोर याती भलत्या नारी नर. कसे आले? उघडे आले देव. देवाने अंतःकरणामध्ये काही आभूषणं ठेवले नाहीत. देवाने काही त्याचा थाट ठेवला नाहीत, त्याच्या पट्टराण्या ठेवल्या नाहीत. फक्त एकट्या रुक्मिणी मातेला आणलं आणि तेही मागं ठेवलं, सोबत नाही. देव उघडे आले. देव उघडे येऊन सगळ्यांवर समचरण दृष्टी विटेवरी साजेरी तेथे माझे हरे वृत्ती राहो. समचरण घेऊन देव आले. देव या ठिकाणी आले त्यावेळेला देवाचे चरण समान आहेत. राम अवतारामध्ये कदाचित युद्धावस्थेमध्ये देवाचे चरण असे असतील. कृष्ण अवतारामध्ये कृष्ण ठकडा म्हणजे देव एका पायाने लंगडा, देव लंगडा असेल. पण या पांडुरंग अवतारामध्ये मात्र याचा पाय लंगडाय नाही, याचा पाय मागो पुढे नाही, समान आहे. बरं, पाय समान नाही आहेत, याची दृष्टी पण समान आहे. तुकोबारायांच्या अभंग संहितेमधला पहिलाच अभंग आहे. असो तुकोबा हा अभंग माहिती आहे. समचर आपण आधी म्हणून आलो की याची दृष्टी चरण तर समान आहेत, पण चरणाच्या सोबत याची दृष्टी पण समान आहे. कधीही पांडुरंगाच्या जवळ लहान मोठा भेदाभेद भ्रम अमंगळ. पांडुरंगाच्या जवळ भेद अभेद हे सगळं अमंगळ आहे. कदाचित दुसरीकडे कुठेतरी भेद असेल, कोणी लहान असेल, कोणी मोठा असेल, पण या पांडुरंगाच्या दरबारात मात्र ज्ञानोबाराय आणि चोखोबाराय एकत्र बसतात आणि एकत्र बसून चर्चा करतात. विठ्ठल विठ्ठल त्या काळामध्ये तुम्ही उदाहरण घ्या, 12व्या-13व्या शतकामधली गोष्ट असेल. त्या काळामध्ये या सगळ्या गोष्टींना बंदी होती, अस्पृश्यता होती. त्या काळामध्ये स्पर्शसुद्धा त्या काळातली मंडळी मानत होती. त्या काळात आमचे ज्ञानोबाराय आणि चोखोबाराय भगवान पांडुरंगाच्या रूपाबद्दल नामाबद्दल एकत्र येऊन चर्चा करत होते. एवढा आमचा वारकरी संप्रदाय मोठा आहे. आज आम्हाला कळायला लागलं या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, पुरोगामीपणा वगैरे वगैरे, पण आमच्या ज्ञानोबारायांनी आणि चोखोबारायांनी हा आदर्श केव्हाच घालून दिला आहे. आमच्या सावता महाराजांनी, आमच्या गोरोबा काकांनी हा आदर्श केव्हाच घालून दिला आहे. ते सोडा, आता आजकाल स्त्रीवादी चळवळ फार मोठी जोमात आहे, पण त्या काळी आमच्या मुक्ताबाईंनी, त्या काळी 13व्या शतकामध्ये आमच्या मुक्ताबाईंनी गोरोबा काकांना अनुग्रह दिला आहे. लहानगी मुक्ताबाई, पण त्या मुक्ताबाईंनी मोठ्या थोराड असणाऱ्या गोरोबा काकांना अनुग्रह द्यावा. किती मोठी कृपा आहे, किती मोठा समानतेचा संदेश. आमचा वारकरी संप्रदाय किती पुरोगामी पहा. आणि आत्ता आपल्याला कुठेतरी आत्ता ह्या गोष्टी सगळ्या वाचायला मिळायला लागल्या, पण याच्याही पुढं आम्ही कित्येक पिढ्या आम्ही अगोदर गेलेलो आहे, हे लक्षात ठेवा. कोणी जर असं म्हणायला लागलं ना, त्याला ही सगळी उदाहरणं तुम्ही द्यायची. ज्ञानोबारायांचं उदाहरण द्या, सोपान काकांचं उदाहरण द्या, निवृत्तीनाथ महाराजांचं, मुक्ताबाईंचं, अहो ते सोडा. आजही बऱ्याच घरांमध्ये पुरुषांसमोर बोलत नाही महिला. ती एक मर्यादा आहे संस्कृतीची, बरोबर आहे. पण ज्यावेळेला आमचे ज्ञानोबाराय ताटी बंद करून बसतात, त्यावेळेला मुक्ताबाई म्हणते की ताटी उघडा ज्ञानेश्वरा. मुक्ताबाईंचा अधिकार, त्यावेळची जी संवादाची पद्धत आहे, ती संवादाची पद्धत किती उच्च प्रकारची आहे. म्हणजे पांडुरंगाचा जो दरबार आहे, तो दरबार कसा आहे की उघडा आहे. या दरबारामध्ये लहान आलं तरीही त्याला अधिकार आहे, मोठा आला तरीही त्याला अधिकार आहे. लहान आलं म्हणून पांडुरंग परमात्मा वेगळी कृपा करतील, त्याच्यासाठी वेगळं काहीतरी कोटा पांडुरंग परमात्म्याजवळ असेल असं नाही. मोठा असेल म्हणून कोटा वेगळा असेल असं काही नाही. सगळ्यांसाठी समान. यारे लहान थोर याती भलती नारी नर. हे करावा विचार न लगे चिंता कवनासी. यारे लहान थोर याती भलती
यती नारी नर करावा विचार न लगे चिंता कवनासी यारो यारो मान थोरो यती भलते नारी नर करावा विचार न लगे चिंता कवनासी यारे यारे लहान थोर याती भलत्या नारी नर कोणीही आलं तरी इथे समान अधिकार आहे, हा आपला मुद्दा चालू होता. आणि अशा प्रकारची ही पंढरी आहे आणि म्हणून या पंढरीची वारी करा. तुकोबारायांच्या अंतःकरणातला जो भाव आहे तो यासाठी म्हणून आहे. एक दुसरं असं की तुकोबाराय साक्षात नामदेवरायांचे अवतार आहेत. नामदेवरायांचे काही अभंग पंढरी प्रकरणातले इतके गोड आहेत. नामदेवरायांनी एका ठिकाणी सांगितलं, काशी हे पंढरी प्रयाग निरा नरसिंहपुरी पिंड ठेवा पुष्पावती संगम पदावरी होती पूर्वज चतुर्भुज. नामदेवरायांनी सांगितलं की पंढरी काय तर काशी हे पंढरी. पंढरी काय तर काशी क्षेत्र, की जे महाक्षेत्र म्हणून आपण मानतो ते महाक्षेत्र काशी म्हणजेच आमची पंढरी आहे. काशी क्षेत्र पंढरपूर निरा नरसिंहपुरी, जे आपण निरेचं स्थान मानतो, नरसिंहपुराचं स्थान मानतो, तेच स्थान पंढरपूरला आहे. काशीला गयेला जाऊन पिंडदान करण्यापेक्षा नामदेवरायांनी सांगितलं, पिंड ठेवा पुष्पावती संगम पदावरी होती पूर्वज चतुर्भुज. पंढरपूरला पुष्पावती आणि चंद्रभागा नदीचा संगम आहे. कुठे आहे माहिती आहे का? पंढरपूरला आपण सगळेजण नेहमी जातो, पण या सगळ्या गोष्टींची माहिती आपण करून घेतली पाहिजे. सूक्ष्म विचार. पंढरपूरला विष्णुपद नावाचं जे ठिकाण आहे, पंढरपूरपासून आपण गोपाळपूरला गेलो, तर सगळेजण गोपाळपूरला आपण गेलो असेल, त्या गोपाळपुरावर विष्णुपद नावाचं ठिकाण आहे. त्या विष्णुपद नावाच्या ठिकाणी पुष्पावती नदी आणि चंद्रभागा नदी गोपाळपूरला त्या दोघा नदींचा संगम आहे. नामदेवरायांनी असं सांगितलंय की जेवढं गयेला पिंडदान केल्यानंतर पुण्य मिळतं, पिंड ठेवा पुष्पावती संगम पदावरी होती पूर्वज चतुर्भुज. आमचे नामदेवराय म्हणाले, त्या पुष्पावती नदीच्या संगमावर जर तुम्ही तुमच्या पूर्वजांचं पिंडदान केलं, जेवढं पुण्य गयेला मिळणार आहे तेवढंच पुण्य तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे. विठ्ठला विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठल. अशा प्रकारची ही पंढरी. आणि या पंढरीला म्हणून लाहो करा. पंढरपूरला जात असताना म्हणून पंढरीला जा, पंढरीची वारी करा. एक अजून काही संतांची चरण अशी आहेत. एक प्रमाण फार गोड आहे. वाराणसी चाली जे कमासा, वाराणसी चाली रे कबासा, गोदावरी एक दिवसा, गोदावरी एक दिवसा, पंढरपुरी पाऊल परियेसा, पंढरपुरी कोणवरी एका. हो, वाराणसी एक मासा, गोदावरी एक दिवसा, पंढरी पाऊल परियेसा, हाची नामा ठसा, हाची ठसा नामाचा. अशा प्रकारचं शेवटचं चरण आहे की आपण जर काशीला गेलो तर काशीला गेल्यानंतर कदाचित काशीमध्ये 1 महिना चालावं लागेल. आपण जर गोदावरीच्या ठिकाणी गेलो तर गोदावरीची परिक्रमा 1 दिवस करावी लागेल. पण पंढरीला गेल्यानंतर पंढरी पाऊल परियेसा, हाची ठसा नामाचा. या पंढरीमध्ये 1 पाऊल जरी तुम्ही चाललात, फक्त 1 पाऊल चाललात की काशीसारखं आपल्याला मिळून जाणार आहे. ही आमची पंढरी महान आहे. या पंढरीमधला 1 पाऊल, तेथील तृण आणि पाषाण, अशा प्रकारचं तिथलं तृण असेल, गवताची पाती असेल, एखादा दगड असेल, तेही पाषाण सुद्धा भगवंतासारखे. त्या तिथली लोक तर सोडाच, पंढरीच्या लोका नाही अभिमान, पाया पडे जन एकमेका. तिथल्या सगळ्या लोकांमध्ये अभिमान तर नाहीच पूर्वीच्या, असं म्हणावं लागेल. कारण आजकाल पंढरीमध्ये पण भरपूर
अभिमानावाले झाले महाराज. पण संतांनी असं वर्णन करून ठेवलं की पंढरपूरच्या लोकांना अभिमान नाही. अभिमान का नाही? कारण मुळात ते सगळे पांडुरंगाच्या रूपात आहे आणि पांडुरंगाच्या रूपात ते सगळे असल्यामुळं पंढरीच्या लोकांना हे अभिमान. अशा हे पंढरीचं क्षेत्र आहे, महाक्षेत्र आहे पंढरपूर. आणि या महाक्षेत्राची वारी तुकोबाराय म्हणतात की ही वारी करता करता मी भिकारी झालो तरी चालेल, पण भिकारी होत असताना माझ्या अंतःकरणामध्ये एक नेमधर्म मला घालून द्या. तो नेमधर्म अभंगाचा दुसरा. हाची माझा नेम धर्म, 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 हाची माझा नेम धर्म. मुखी विठोबा विठोबाचे नाम, ओ मुखी विठोबाचे नाम, हाची माझा नेम धर्म, हाची माझा नेम धर्म, विठोबाचे नाम, विठोबाचे नाम, हाची माझा नेम धर्म, हाची माझा नेम धर्म. हाची माझा नेमधर्म, मुखी विठोबाचे नाम. तुकोबारायांनी सांगितलं की मी वारकरी होईल. वारकरी होता होता एक नियम माझ्या अंतःकरणामध्ये घेईल, तो असा की मुखी विठोबाचे नाम. माझ्या अंतःकरणामध्ये वारी होता होता नाम माझ्या अंतःकरणामधलं कधीच बाजूला सरणार नाही. तुकोबारायांनी ही प्रार्थना केली. तुकोबारायांची ही प्रार्थना फार विलक्षण आहे. आजकाल सुद्धा अनेक जण वारीला जातात, पण वारीला गेल्यानंतर सुद्धा सगळ्या चिंता मात्र संसाराची वाहतात. हे चुकीचं आहे. तुकोबारायांनी सांगितलं नाही, वारीमध्ये असताना वारकरी झाल्यानंतर माझा एक नियम असेल आणि एक धर्म असेल. आता नियम म्हणजे काय आणि धर्म म्हणजे काय? नियम म्हणजे काय की जो रोज आपण आचरतो तो नियम, जो नित्य आपण करतो तो नियम. आणि धर्म म्हणजे काय? धर्म या शब्दाचा अर्थ होतो कर्तव्य. इथं हिंदू धर्म, मुस्लिम धर्म असं घ्यायचं नाही. धर्म या शब्दाचा अर्थ गीतेमध्ये आलाय कर्तव्य. आमचं कर्तव्य काय असेल, आमचा नियम काय असेल, तर तो नाम आहे. नाम घेण्यामध्ये कधी सुट्टी नाही. आज रविवार आहे म्हणून जरा नामस्मरण मी आज कमीच केलं. खूप बरं असं म्हणणारे नाहीत महाराज. दिनरजनी हाची धंदा गोविंदाचे पोवाडे. दिनरजनी हाची धंदा, रोज रोज नाही, क्षणाक्षणाला नामस्मरण घ्यायचं. नामस्मरणामध्ये कधीही खंडना नाही. ज्या क्षणी नामस्मरणामध्ये खंडना झाली त्याच क्षणी संतांचं मरण महाराज संतांनी पाहिलं. असे अनेक महात्मे पाहिले. असे अनेक महात्मे आज सुद्धा यामध्ये आहेत. आज सुद्धा आज जी आपण सासवडला वारी गेली त्या वारीमध्ये आजही असे महात्मे की 2-2 लाख रामकृष्ण हरी जप रोज केल्याशिवाय ही महात्मे रात्री झोपत नाही.
आज सुद्धा महात्मे आहेत. 1-1 लाख 2-2 लाख रामकृष्ण हरीचा जप केला, मगच जमिनी धरणी मातेला पाय लावायचे, पाठ लावायचे. हा नियम आहे, हे आचरण आहे, हा धर्म आहे, ही उपासना आहे. काय असतं की एखाद्या वेळेला नियम मोडेल, नियम मोडू शकतो एखाद्या वेळेला. नियमाला काय, असू द्या बुवा, आजच्या दिवस आपण नियम बाजूला ठेवू असं म्हणून नियम मोडू शकतो एखादी व्यक्ती, पण आपलं कर्तव्य कधीच सोडू शकत नाही. कारण ते कर्तव्य आहे, त्या कर्तव्याला कुठेतरी आपण बांधिलो. राष्ट्रगीत चालू झाल्यानंतर एक राष्ट्रीय कर्तव्य आहे आपलं की आपण थांबलं पाहिजे, राष्ट्रध्वजाचा आपण अपमान नाही केला पाहिजे, हे आपलं कर्तव्य आहे. कदाचित नियम आपण विसरू, पण कर्तव्य कधी विसरत नाही. कर्तव्य विसरला की पतन आहे. म्हणून धर्मसुद्धा नाम आहे आणि कर्तव्यसुद्धा नाम आहे आणि नियमसुद्धा नाम आहे. चालता चालता नियमसुद्धा नामाचा करायचा आहे, कर्तव्यसुद्धा नामाचं पालायचं. अशा अनेक महात्मे आहेत. थोडासा वेळ आपल्याकडे कमी आहे, पण 1-2 मिनिटात सांगून जातो. परवाच एक ऐकलेला असा प्रसंग आहे की रामचंद्र बुवा हासे नावाचे एक मोठे पंढरीचे वारकरी होऊन गेले. महिन्याची वारी पंढरपूरची या रामचंद्र बुवा हासेंची होती. एका कीर्तनामध्ये ऐकलेला हा प्रसंग आहे. या रामचंद्र बुवा हासेंचा नियम असा होता की दर एकादशीला जागर या रामचंद्र बुवा हासेंनी करायचं. जागर करत असताना विना आपल्या गळ्यामध्ये घ्यायचा, कोणी असेल तर ठीक, नसेल तर एकटे भगवान श्री पांडुरंगाच्या समोर जागर करायचे, भजन करायचे. नामस्मरणावर, भगवंताच्या चरणावर, संतांच्या वाङ्मयावर एवढी निष्ठा की एक काळ असा आला की वयामानानुसार उभं राहावे ना, वयामानानुसार हातपाय चाले ना. या रामचंद्र बुवा हासेंनी स्वतःला पांडुरंगाच्या मंदिरातल्या खांबांना बांधून घ्यावं, 2 लोकांना मागे दोरीने बांधून ठेवायला सांगावं आणि रात्रभर जागर करावा. हा नियम आहे, हा धर्म आहे. एकादशीला मला जागर करायचं आहे, नाही तर आमचं असतं सकाळी एकादशी आणि दुपारी 2 वाजता द्वादशी. असं इथे कोणाचं नसणार आहे, असं बाहेरचं सांगतो. सकाळी आम्ही मोठ्या थाटामाटात एकादशी करण्यासाठी म्हणून साबुदाणा खिचडी खातो, पण दुपार झाली ताटावर बसलो की घरात सोय असतेच महाराज. मुळात एकादशीला अन्नच घरात शिजू नये, वारकऱ्यांची ही निष्ठा. ज्या ठिकाणी एकादशीला अन्न घरात शिजतं त्या घरातली लक्ष्मी त्या घरात राहत नाही. ऐका, ज्या घरामध्ये एकादशीला अन्न शिजवलं जातं त्या घरामध्ये मांसाहार केल्याचं पातक लागतं. जर तुम्ही मांसाहारी नसाल तरी सुद्धा तुम्हाला श्वानविष्टे समान अधमते एक, एकादशीची अन्न भक्षण जे नर करती भोजन, श्वानविष्टे समान अधमते एक जन. एकादशी दिवशी जर अन्न खाल्लं, ऐका, कुत्र्याची विष्ठा खाल्ल्याचं पाप तुम्हाला लागतं महाराज. म्हणून सकाळी एकादशी, दुपारी द्वादशी करणारे जर गिरायक कोणी असतील तर त्यांना तुकोबारांकडे घेऊन चाला. आमचा नियमसुद्धा, वारकऱ्यांचा नियमसुद्धा नाम आहे आणि कर्तव्यसुद्धा नाम आहे. अभंगाच्या 2ऱ्या चरणात महाराज म्हणतात, पुढेही आपल्याला थोडासा विस्तार करायचा आहे, वेळेअभावी थोडं आता आपण भजन करूयात. विठोबा रखुमाई, 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 बोला पुंडलिक वरदहरी विठ्ठल देव माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई,
विठोबार घुमाई विठोबार घुमाई कुंडली कवरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव माऊली ज्ञानेश्वर महाराज की बालाजी भगवान की जय. विठोबार घुमाई विठोबार घुमाई विठोबार घुमाई विठोबार हाची माझा नेमधर्म मुखी विठोबाचे नाम. हा आमचा नेमधर्म आहे तुकोबरायांनी सांगितलं. आणि हा नेमधर्म करता करता हाच नेमधर्म हीच माझी उपासना लागेन संतांच्या चरणाय. नामस्मरण करता करता आम्ही एक उपासना सुद्धा आमच्या अंतःकरणामध्ये एक सेवा आम्ही घेतली आहे. ती उपासना कोणती आहे तर संतांच्या चरणावर जाणं ही जणू आमची उपासनाच झाली. आम्ही नामस्मरण घेता घेता देवाचं नामस्मरण घेतो आणि देवाचं नामस्मरण घेऊन आम्ही संतांच्या चरणावर जातो. काय कमाल आहे बघा. बोलणं चाललंय देवाशी पण तुकोबराय म्हणतात की देवा आम्ही काय करतो तुझं नामस्मरण घेतो पण आम्ही जातो ज्ञानोबरायांच्या चरणाशी. तेव्हा आम्ही तुझं चिंतन करतो पण चिंतन करता करता ज्ञानोबरायांच्या ज्ञानेश्वरीचा हात आम्हाला धरायचा. एकनाथ महाराजांच्या नाथ भागवताचा अधिकार आम्हाला घ्यायचा. हे फक्त वारकरी संप्रदायातच होऊ शकतं. बोलणं कुणाशी चाललंय आपण सुरुवात काय केली प्रस्तावनेमध्ये देवाशी बोलणंय पण मागत असताना उपासना सांगत असताना मात्र तुकोबराय म्हणतात लागेन संतांच्या चरणा. हे सगळं मी करेल, मी नाम घेईल, मी पंढरीची वारी करेल, मी माझी उपासना करेल पण या सगळ्या उपासनेच्या माध्यमातून नामाच्या माध्यमातून वारीच्या माध्यमातून मला ज्ञानोबारायांजवळ जायचं. मला ज्ञानोबारायांच्या चरणाचा दास व्हायचंय. ज्ञानोबारायांच्या चरणाची धुळी मला व्हायची आहे. तुकोबारायांचं हे मागणं आहे. म्हणजे पहा तुम्ही विलक्षण अशा प्रकारचं मागणं देवाशी बोलणं पण संतांच्या चरणाची मागणी इथंच होऊ शकतं. कारण काय वारकरी संप्रदायाचा हा भाव आहे. देवतेची संत निमित्त त्या प्रतिमा. आपल्या संप्रदायामध्ये संत हेच देवे. ज्ञानशो भगवान विष्णू भगवान निवृत्तीर अशा प्रकारे भरपूर पुढं चिंतन केलंय. भगवान ज्ञानेश्वर विष्णू आहे. निवृत्तीनाथ दादा हर म्हणजे शिवाचा अवतार आहेत. सगळे हे जे ब्रह्मा विष्णू महेशाचा अवतार असणारी ही भावंड आहेत. अहो ते सोडा तुकोबरायांच्या आरतीमध्ये म्हटलंय तुकिता तुलनेसी ब्रह्म तुकयासी आले म्हणून रामेश्वरी चरणी मस्तक ठेविले. त्या रामेश्वर भट्टांनी मांडताना म्हटलंय आमच्या तुकोबरायामध्ये आणि त्या विटेवर असणाऱ्या परब्रह्मामध्ये काहीच फरक नाही. तेच संत तोच परमात्मा संतांच्या अवताराला आला आणि संतांच्या अवताराला येऊन सगळं कार्य केलं. ही सगळी उपासना हे सगळं नाम का करायचं तुकोबरायांनी सांगितलं की हीच माझी उपासना आहे आणि ही सगळी उपासना संतांपर्यंत जाण्यासाठी मला करायची आहे. आणि मग संतांपर्यंत जाणं हीच माझी सेवा आहे. अभंगाचं शेवटचं चरण. तुका म्हणे देवा 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 तुका म्हणे हीच देवा माझी भोळी सेवा हीच माझी भोळी सेवा हे हाची माझा नेम धर्म हाची माझा नेम धर्म हीच माझी भोळी सेवा हीच माझी भोळी सेवा हाची माझा नेम धर्म हाची माझा
विठोबाचे नाम मुखी विठोबाचे नाम मुखी मुखी विठोबाचे नाम विठोबाचे नाम विठोबाचे नाम मुखी विठोबाचे नाम मुखी विठोबाचे नाम आजी माझा नेम आजी माझा नेम धर्म तुका म्हणे देवा हीच माझी भोळी सेवा हाची माझा नेमधर्म मुखी विठोबाचे नाम. तुकाराम महाराजांनी सांगितलं की अशा प्रकारचा हा नाम म्हणजे आम्ही जे नामस्मरणात्मक नियम धर्म सांगितला देवा, आम्ही जी उपासना तुला सांगितली, आम्ही जी पंढरीची वारी सांगितली, ही सगळी वारी हे सगळं नाम ही सगळी उपासना म्हणजे फार मोठं काही नाही बरं, आमची भोळी सेवा आहे. तुकोबारायांच्या अंतःकरणातला विनय तुम्ही पहा. एवढं सगळं तुकोबारायांनी आपलं हृदगत प्रकट केलं, पण शेवटी सांगितलं देवा ही आमची भोळी सेवा आहे. आम्ही करतो एवढं पण सांगतो एवढं. आमचं करणं अल्प आहे, सांगणं मोठं आहे. पण तुकोबारायांचं करणं मोठं आहे आणि भोळी सेवा तुकोबाराय म्हणतात. वारकरी कधी जात असताना आम्ही वारीला जातो याचा अभिमान कधी वारकऱ्यांना नाही आहे. तुकोबारायांनी हाच संदेश वारकरी संप्रदायाला आपला घालून दिला आणि तुकोबारायांच्याच आशीर्वादाने ज्ञानोबारायांच्याच आशीर्वादाने या अभंगावर थोडीशी तोडकी मोडकी सेवा करण्याचा प्रयत्न केला आहे. वस्तुतः आज पाहताना थोडीशी परिस्थिती अवघड होती. सकाळी कारण 2:30 वाजता ज्ञानोबारायांच्या पहाटपूजेला जाणं झालं. ज्ञानोबारायांनी बोलवलं. तिथून 6 वाजेपर्यंत ज्ञानोबाराय निघेपर्यंत ज्ञानोबारायांची सेवा तिथे थोडंसं ज्ञानोबारायांसोबत 2 पावलं चालून निदान एवढं तरी आपण पंढरी पाऊल परी असा म्हटलं आहे, एवढं पाऊल तरी आपण चालू शकतो. तिथून पुढं दिवसभर शाळा. 6:30-7 वाजता घरी आलो. थोडंसं 7:30-7:45 थांबलो आणि इकडे आलो. येणं थोडंसं अवघड वाटत होतं, पण भगवान बालाजींना ही सेवा मान्य होती. भगवान बालाजींना ही सेवा करून घ्यायची होती म्हणून या ठिकाणी येणं झालं. आणि आल्यानंतरही बाबांसारख्यांची साथ या ठिकाणी मिळाली म्हणून किंबहुना तुमचे केले धर्मकीर्तन हे सिद्धीस नेले तेथ माझे चिवरले पायी कपट. यासारख्या संत महात्म्यांच्या ठिकाणी अन्योन्य भावाने आम्ही शरण गेलो म्हणून आमच्याकडनं ही 2 शब्द बोलणं आम्हाला भाग पडलं. हा माझ्या परंपरेचा आशीर्वाद आहे. माझ्या गुरुवर्यांची ही कृपा आहे की हे सतत मला प्रबलन देत असतात. अधिकार असो वा नसो या देहाला प्रबलन देण्याचं काम आमचे गुरुवर्य असतील, सद्गुरू परंपरा असेल करत असतात. आणि त्याच बलावर या ठिकाणापर्यंत बोलण्याचं बळ आलेलं आहे. अशा प्रकारची झरे जे आहेत ते झरे पुन्हा पुन्हा प्रवाहित होत राहावी. आपला हा जो कार्यक्रम आहे
हा छोट्या स्वरूपात असेल, पण अजून पुढे 5 वर्षांनी या मंदिरामध्ये जागा पूर्ण आहे अशीच बालाजींच्या चरणी प्रार्थना आहे. पलीकडं आपलं सभागृह छोटंसं आहे, हे सभागृह आहे. हे सगळं सभागृह भरून जावं आणि या ज्ञानगंगेमध्ये, भक्तिगंगेमध्ये अनेक जण सुस्नात व्हावेत. अनेक जणांनी आपल्या जीवनाचं कल्याण या ठिकाणी येऊन करून घ्यावं. कारण सगळं नश्वर या जगतामध्ये, सगळं जाणार आहे. आमच्या ज्ञानोबाराय तुकोबारायांचे विचार मात्र कधीही जाणार नाही. ज्ञानोबाराय तुकोबारायांच्या चरणाप्रती असणारी श्रद्धा वाढत जाणं हाच मनुष्य जन्माची सार्थकता, हीच जन्माची सार्थकता. या जगतामध्ये दुसरी सार्थकता नाही. दुसरे सगळे स्थळं खोटे असतील, पण आमच्या ज्ञानोबाराय तुकोबारायांचे चरण म्हणजे विश्रांती स्थान आहे. आणि याच स्थानावर आपण सगळ्यांनी यावं. आज विशेष योग असा की निवृत्तीनाथ महाराजांची आज वारी आहे. निवृत्तीनाथ महाराजांचा तिथीप्रमाणे समाधी सोहळा आहे, तोही एक विशेष योग आहे. आणि त्या योगाने सुद्धा निवृत्तीनाथ महाराजांच्या चरणी, आपले आद्य गुरु आहेत निवृत्तीनाथ महाराज, ज्ञानोबारायांचे सुद्धा गुरु. म्हणजे पहा, ज्ञानोबारायांचं ज्यांच्याजवळ, ज्ञानोबारायांना ज्यांच्याजवळ समाधान मिळतं ते निवृत्तीनाथ महाराज. असंख्य लोक ज्ञानोबारायांजवळ आपली उत्तरं सापडण्यासाठी जातात. ज्ञानोबाराय ज्यांच्याजवळ सापडण्यासाठी उत्तर जातात ते निवृत्तीनाथ महाराज. आणि या निवृत्तीनाथ महाराजांचा हा पर्वकाळ, हा विशेष योग आजच्या दिवशी आला. या दिवशी सगळ्यांच्या समवेत आपल्यासमोर सगळ्यांना सेवा करण्याची संधी सगळ्या संतमान्यांनी दिली. याकरता पुन्हा पुन्हा सगळ्यांच्या मार्फत देवाच्या चरणाशी प्रार्थना करतो की जन्मोजन्मी ही सेवा आमच्या सगळ्याकडनं करून घ्यावी. या सेवेमध्ये सहभागी झालेल्या मंदिर झाडण्यापासून ते कीर्तनकारापासून, पखवाज वाजवणारे आमचे महाराज आहेत, सगळ्या आमची टाळकरी मंडळी आहेत, या सगळ्यांपर्यंत पुन्हा पुन्हा जन्मोजन्मी आम्हाला भगवंताच्या, बालाजींच्या, पांडुरंगाच्या चरणाची सेवा करायला मिळो, हेच मागणं या ठिकाणी मागतो आणि सेवेला विराम देतो. आज एकादशी आहे. श्री विठ्ठल भजन आपण करूयात, नंतर माऊलींचं भजन होईल आणि आपल्या सेवेला सांगता होईल. श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल. बोला श्री विठ्ठल 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 श्री विठ्ठल. श्री विठ्ठल 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 ज्ञानेश्वर माऊली माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय आ बोलिले कुरे वेडे पुढे उत्तरे करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध मी नाही विचारिला अधिकार म्या फुला करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पाय पैकी करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध ज्ञान देव तुकाराम देव तुकाराम देव तुकाराम
तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम पुंडलीक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय सद्गुरु जोग महाराज की जय श्री बालाजी भगवान की जय। कोष्टी महाराज हे यूट्यूब चॅनल आजच सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा. शुद्ध सांप्रदायिक चाली, कीर्तनं, प्रवचनं, कथा, पारायणं असे वारकरी संप्रदायाशी संबंधित व्हिडिओ पहा. आपणही पहा आणि इतरांनाही आग्रहपूर्वक सांगा.